सेम पोझिशन. पुश होत होता चेक करा. गुडघ्याची खूप झीज झाली. गुडघ्याची वाटी आणि गुडघा खूप घसला गेलाय. पूर्ण पालतो तो पाहिजे. सांग. उठून बसा. वरती नाही काही त्रास. उठून बसा. इकडे तोंड करा. पाय खाली करा. आता तुमच्या कमरामध्ये 4थ्या 5व्या आणि 6व्या मध्यामध्ये गॅप. हा. आता त्या ठिकाणी कमरामध्ये गॅप पडून भरपूर दिवस झाले. त्या ठिकाणी फक्त पहिली वर्षी खाली सरकलेली होती. पण आता जे कार्टिलेज असतं, गादी असतं, ती फाटून बाहेर आली. पण तिथून ब्लड सर्क्युलेशन खोब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटीला आणि टाचीला होतं. म्हणून तुमचा कमरा बसून डावा पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागतं, मग गॅप. हो की नाही? तर यालाच म्हणतात सायटिका प्रॉब्लेम. देवाने आपल्याला एक वरदान दिलंय. दिवसभरात तुमचे हजारो सेल डेड होतं, रात्रीतून परत रिजनरेट होतं. पण हा नियम तुमच्या कमरेला, खोब्याला, गुडघ्याला लागू नये. म्हणून तुमच्या दिवसभरात हजारो सेल डेड होतात, पण ते हजारो सेल्स रिजनरेट व्हायला पाहिजे, ऑटोमॅटिक होत नाही. म्हणून गुडघ्याची मल्टिपल डेज झीज होत आता गॅप पडला. आता जर तुम्ही गुडघ्याचा MRI केला, एक्सरे केला, तर तुम्हाला गॅप दाखवेल, झीज दाखवेल, कार्टिलेज घसलेला दाखवेल. पण ही 1-2 दिवसात होणार नाही. 8 ते 10 दिवसाची प्रोसेस. याला 1 ते 3 दिवसांनी फरक जाणवायला लागेल, 10 दिवसात कव्हर होईल. आता याला काही नियम आहे आणि काही पथ्य आहे. याला इथून पुढे वाकून वजन उचलणं, वाकून काम करणं बंद. बिना बेल्टचं काम करायचं नाही, बिना बेल्टचं वजन उचलायचं नाही. गुडघ्याचा पण बेल्ट लागेल, कमराचा पण बेल्ट लागेल. सगळ्यात महत्वाचा, कमराचा आजार लागला तो आयुष्यभरासाठी. त्याला नियम पथ्य आयुष्यभर तुम्ही लक्षात ठेवले तरच तो बरा असतो. नाही तर नियम पथ्य तोडले किंवा तो त्रास परत होतो. आता जेव्हा मनक्याचा काय क्लिअर होईल, ना चालू होईल, तेव्हा गुडघ्या बरा होईल. नाही तर गुडघ्यावरती जरी तुम्ही ट्रीटमेंट आयुष्यभर जरी करत बसले तर उपयोग नाही. गुडघ्याला नियम आहे, मांडी घालणं, गुडघ्या बसणं बंद. जास्त पायऱ्याचा डोतार करायचा नाही. आंबट वाटतं चहा बंद थोडे दिवस. समजलं? सर्व डोकं इकडे, पाय गॅस, ऍसिडिटी होईल असे काही पदार्थ खायचे नाही थोडे दिवस. 10 दिवसाची प्रोसेस असेल. त्याच्यात तुमचा गुडघा पण बरा होईल, कंबर बरा होईल, नस क्लिअर होईल. दिला सोडा एकदम राहायला कुठे? नाशिकला. गुडघ्यासाठी कोणाला दाखवलं रे? कानाचं पण इकडे तोंड, इकडे माझ्याकडे तोंड. दिला सोडा पाय. बस. दिला सोडा पाय. डोकं इकडे, पाय इकडे करा. डोकं इकडे, पाय. पालथं झोपायचं, पालथं. कमरेचं बिल कुठे लावता का नाही? हे तुमचं आयुष्यभराचं दुःख नाही. 80% रिकवर होणार, 20% मरेपर्यंत राहणार. पण त्याला तुम्हाला जोपर्यंत नियम मत राहत आहे तोपर्यंत आजार बरा. नियम तोडला की दुखणं परत चालतं. हे आयुष्यभर लक्षात ठेवायचं. रिलॅक्स. खुश होता माय करतो. क्रश कमरा ठेवा. अशी आहे ना आता.
सेम पोझिशन, पाय इकडे डोकं तिकडे. तर अशा सरळ डोकं. हा, अशी घ्या थोडी.